वर्षभरामध्ये जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा अशा पद्धतीनं थंडगार पन्हं तुम्ही काही वेळातच तयार करू शकता. कारण आज आपण खूप दिवस टिकणारं कच्च्या आंब्याचं सिरप कसं तयार करायचं ते बघूया. असं सिरप एकदाच करून ठेवलं ना की एकाच वेळेला तुम्ही भरपूर असे ग्लास तयार करू शकता. हे सरबत चवीला पण छान लागतं आणि ह्या कडकडीत गरमीमध्ये शरीराला थंडावा पण देतं. तर खूप दिवस टिकणारं सिरप आणि त्याचबरोबर कच्च्या आंब्यांपासून जाम कसा तयार करायचा ते बघूया. छोट्या छोट्या टिप्स एक व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर नमस्कार, मी संगीता स्वागत करते तुमचं संगीताच कुकिंग कॉर्नरमध्ये. तर हे खूप दिवस टिकणारं कच्च्या आंब्याचं सिरप तयार करण्यासाठी अर्ध्या किलोच्या प्रमाणात इथे मी 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत. आता कैरी घेताना कोणत्याही क्वालिटीची तुम्ही इथं कैरी घेऊ शकता, म्हणजे तोतापुरी असू द्या किंवा गावठी एखादा कैरी तुम्ही इथं वापरलीत ना तरी पण चालेल. तर स्वच्छ पाण्यानं ह्या कैऱ्या सगळ्या मी धुवून घेतल्या. आता ह्याच्यावरती सालं आहेत ना ती आपण काढून घेऊया. आता कैरीचं पन्हं तयार करण्यासाठी कोणताही आंबा तुम्ही इथं वापरलात ना तरी पण चालेल. फक्त आंबा घेताना जास्त आंबट आंबा घेऊ नका, कारण त्याच्यामध्ये मग गुळाचं किंवा साखरेचं प्रमाण आहे ना ते आपल्याला भरपूर घालावं लागतं, नाहीतर हे पन्हं खूप असं आंबट तयार होतं. तर सगळ्या कैरीच्या साली मी इथं काढलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं ह्याचे तुकडे करून घेते, म्हणजे पटकन हे शिजतं आणि जास्त कैरी वाया पण जात नाही. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण कैरी आहे ना ती अख्खी शिजायला टाकतो आणि ती शिजल्यानंतर त्याचा पल्प आहे तो काढतो. पण असं न करता अशा पद्धतीनं सुरुवातीलाच तुम्ही आंब्याची साल काढून घ्या आणि छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये हे तुम्ही वाफवायला ठेवा. गॅसवरती कुकरमध्ये फक्त ह्याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्या. कढईमध्ये जर हे तुम्ही वाफवायला ठेवलं ना तरी पटकन ह्या फोडी आहेत त्या शिजून तयार होतात, कारण ह्या आपण कट करून घेतलेल्या आहेत, त्याची साल काढलेली आहे, त्याच्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर कुकरमध्ये फक्त 1 कपभर पाणी घालून जवळजवळ 3 शिट्ट्या मी ह्या कुकरच्या करून घेतल्या. तुम्ही तुमच्या अंदाजेप्रमाणे कुकरच्या शिट्ट्या करून घ्या. कुकर थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता छान असं आंबा आपला शिजून तयार झालेला आहे. ह्याच्यामध्ये अजिबात एकही फोड शिल्लक राहिलेली नाही. मिक्सरमधून जरी तुम्ही हे बारीक करून नाही घेतलं ना तरी छान असा हा पल्प आहे तो तयार होतो. मस्त अगदी छान ग्रीन कलरवरती हा आंब्याच्या फोडी आपण छान अशा शिजवून घेतलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये 1 वाटीभर मी इथं गुळ घेतलेला आहे. वजनी प्रमाणात आहे 150 ग्रॅम. आता गुळाचं प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करून घ्या, कारण बऱ्याच वेळेला काय होतं, काय काय कैऱ्या असतात ना ते खूप आंबट असतात. मग त्याच्यासाठी गूळ आपल्याला थोडासा इथं जास्त वापरायचा आहे. तर गूळ व्यवस्थित आपल्याला वितळून घ्यायचा आहे. आता इथे चव बॅलन्स होण्यासाठी थोडीशी मी इथं साखर पण घालणार आहे. तर साखर अगदी अवश्य घाला. गूळ घालणार असाल तर थोडीशी साखर तुम्ही इथं आवर्जून टाका. तर अर्धी वाटी इथं मी साखर घातलेली आहे. वजनी प्रमाणात आहे 75 ग्रॅम. तर व्यवस्थित साखर पण आपण मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये 1 चमचाभर वेलची जायफळ पूड टाकली. त्याच्यानंतर 1 चमचाभर मी इथं काळं मीठ टाकलेलं आहे. काळ्या मिठामुळे चव छान येते, त्याच्यामुळे काळं मीठ अगदी आवर्जून घाला. त्याच्यानंतर 1 चमचाभर जे आपण रोजच्या जेवणामध्ये मीठ वापरतो ना तेच मीठ 1 चमचाभर मी इथे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 1 चमचाभर जिरा पावडर टाकलेली आहे आणि 1 लिंबाचा रस आपल्याला घालायचा आहे चव बॅलन्स होण्यासाठी. आता हे सगळं आपण व्यवस्थित असं हलवून घेऊया. तर जास्त वेळ लागत नाही, काही वेळातच हे पन्हं तुम्ही तयार करू शकता. आता हे हलवताना तुम्हाला ह्याच्यामध्ये छोटे छोटे तुकडे दिसत असतील, तर जो आपण आंबा घेतला होता ना, आंबे घेतले होते ना त्याच्यामधला एका आंब्याला बाट धरला होता, म्हणून तुम्हाला ह्या अधूनमधून थोड्याशा फोडी दिसत असतील. जर तुम्ही बिना बाटाचा आंबा घेतलात ना तर हे मिश्रण अजिबात मिक्सरमधून किंवा चाळणीमधून तुम्हाला गाळायची गरज लागत नाही. छान अशा फोडी शिजल्यानंतर मस्त अशा मॅश होतात. तर हे पहा, जवळजवळ 5 ते 6 मिनटं झालेली आहेत. उकळी पण चांगली आलेली आहे. आता उकळी येत असताना थोडंसं सावधगिरीने हलवा, कारण उकळीबरोबर ह्याचे थोडे थोडे कण आहेत ना ते बाहेर उडतात. तर जवळजवळ 10 मिनटं झालेली आहेत. मस्त पाक म्हणजे पल्प आपला छान असा शिजलेला आहे. ह्याच्यामधलं पाण्याचा अंश बऱ्यापैकी कमी झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये पाणी शिजतानाच आपण कमी घातलं होतं, त्याच्यामुळे शिजायला हे जास्त वेळ लागत नाही. तर तुम्ही बघू शकता जवळजवळ 10 ते 12 मिनटं झालेली आहेत. मस्त हे घट्टसर तयार झालेलं आहे. आता हे तुम्हाला खूप दिवस टिकवायचं असेल ना तर ह्याच्यामधला पाण्याचा अंश असा काढून घ्या, म्हणजे हा पल्प आहे ना तो महिना 1.5 महिना फ्रीजच्या बाहेर जरी तुम्ही ठेवलात ना तरी छान असा राहतो. अजिबात हा खराब होत नाही. आणि हा फ्रीजमध्ये जर ठेवलात ना तर वर्षभर अजिबात खराब होत नाही. केव्हा पण तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही ह्याच्यापासून पन्हं तयार करू शकता. आता हे पहा, छान असा आपण गाळणीने एकदा गाळून घेऊया, कारण गाळायची तशी गरज नाही, पण एका आंब्याने बाट धरला होता त्याच्यामुळे छोटे छोट्या फोड्या आहेत आणि जो आपण गूळ घातला होता ना त्याच्यामध्ये पण कचरा असतो, त्याच्यामुळे हे गाळून घेणं खूप गरजेचं आहे. तर गाळणीने सगळं आपण गाळून घेऊया. तर तुम्ही बघू शकता हे बघा छान असं
मॅश झालेला आहे, ह्या फोडी पण चांगल्या मॅश झालेल्या आहेत. आता हे पल्प आहे ना, तो तुम्ही बघू शकता एवढा घट्टसर आपण तयार केलेला आहे. खूप छान असा टिकतो. वर्षभर तुम्ही हा स्टोअर करू शकता, अजिबात हा खराब होत नाही. वर्षभरामध्ये जेव्हा तुम्हाला वाटेल त्यावेळेला ह्या सिरपपासून तुम्ही पन्ह काही वेळातच तयार करू शकता. मस्त थंडगार पन्ह, चवीला पण छान लागतं, शिवाय शरीराला पण थंडावा देतं. आता हे स्टोअर कसं करायचं, तर काचेची भरणी स्वच्छ धुवून घ्या. व्यवस्थित सुकवल्यानंतर ह्याच्यामध्ये हे पन्ह आपल्याला भरून ठेवायचं आहे. आता फ्रीजच्या बाहेर तुम्ही महिनाभर ठेवलं ना तरी हे खराब होत नाही आणि फ्रीजमध्ये वर्षभरासाठी हे तुम्ही स्टोअर करू शकता. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे थोडंसं घट्टसर होतं, जसं आपण विकतचा जाम आणतो ना, अगदी त्याच पद्धतीनं ह्याचंच टेक्स्चर तयार होतं. तर हे तुम्ही ब्रेडला लावून पण लहान मुलांना देऊ शकता. गोडाचं प्रमाण मात्र तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करून घ्या. आता ह्याचं सिरप कसं तयार करायचं, सरबत कसा तयार करायचा, तर 2 ग्लास सरबत बनवण्यासाठी इथे मी 1.5 चमचा हे सिरप घेतलेलं आहे. सिरपचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. 2 चमचे इथं मी सब्जाचं बी पण भिजत टाकलं होतं, तर ते पण मी इथं घातलेलं आहे. थोडीशी पुदिन्याची पानं कट करून टाकली आणि 2 ग्लास इथं मी पाणी टाकलेलं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा. थोडंसं मीठ लागत असेल तर वरून मीठ टाका. मस्त छान असं सरबत म्हणजेच पन्ह आपलं तयार होतं. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला माझ्या साध्या सिंपल रेसिपीज आवडत असतील तर संगीताज कुकिंग कॉर्नर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि अशा पद्धतीनं एकदा हे सिरप नक्की करून तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करा.